पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कारने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत मंत्री गुलाबराव पाटील आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ, काय सांगणार? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इंधन बचतीचं आवाहन केलंय, आज इलेक्ट्रिक बाईकने या ठिकाणी प्रवास करतायत। हे बघा, आदरणीय पंतप्रधान मोदयांनी केलेल्या आव्हानानुसार आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, त्यांनी स्वतः बुलेटवर प्रवास केला, शिंदे साहेबांनी इलेक्ट्रिक गाडीवर प्रवास केला। तर ते आपण केलेल्या आव्हानानुसार आपण प्रतिसाद दिला पाहिजे। हे देशकार्य आहे, देशाकरता केलेला निर्णय जो आहे तो आपण पाळला पाहिजे, म्हणून आज या गाडीमध्ये आम्ही वापर केलेला आहे। पोलीस प्रोटेक्शन स्वतः आम्ही आमचं कमी करून घेतलेलं आहे। डीबी कार आम्ही स्वतः वापरण्याचं बंद केलेलं आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक कारमध्ये आम्ही आज प्रवास करतो। एरवी आपल्या मागे मोठा फौजफाटा असतो, आज एक सिंगल गाडी आपल्या समोर दिसत आहे, काय सांगणार? नाही, दिलेल्या आव्हानानुसार आपण केलं पाहिजे आणि ही गरज आहे आणि ज्यावेळेस असं आव्हान होतं त्यावेळेस आपण हे देशकार्य समजून त्याला मदत केली पाहिजे। बैठकीला सुद्धा अधिकारी वर्ग कमी होता, ज्या प्रकारे बघितलं तर ऑनलाईन ही बैठक आयोजित करण्यात आली। निश्चितपणाने दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाईन बैठक आम्ही केलेली आहे। आता जिल्हा नियोजन समितीची जी बैठक होणार आहे ती सुद्धा आम्ही ऑनलाईन करणार आहोत। नक्कीच मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज जळगावमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कारने प्रवास या ठिकाणी केलेला आहे आणि ऑनलाईन ही बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी इंधन बचत करावी असंच आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।